ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा बसत असताना कोल्हापूर जिल्ह्यात समाधानकारक चित्र पाहायला मिळतंय। कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख 4ही धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिकचा 15% पाणी साठा शिल्लक आहे। दरम्यान 10 जूनपर्यंत शेतीसाठी आणि 30 जूनपर्यंत पिण्यासाठी जिल्ह्यात पाणी कमी पडणार नाही असं नियोजन जलसिंचन विभागाकडून करण्यात आलंय। या वर्षीच्या तीव्र उन्हाळ्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। मात्र कोल्हापूर जिल्ह्यात काहीसं वेगळं चित्र आहे ते पाहायला मिळते, कारण कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 15 ते 20% इतका जास्त पाणीसाठा आहे तो पाहायला मिळतो। आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश नद्या ह्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। जून महिन्यांपर्यंत किंवा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांपर्यंत पाण्याची टंचाई भासणार नाही अशा पद्धतीचं नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले। आणि विशेष म्हणजे यावर्षी उपसाबंदी देखील लागू करावी लागणार नाही अशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।